गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आशा करते सगळे स्वस्त आणि मस्त असाल. ओ बेटा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अभिनंदन. ओ मा घेऊ तुला. माझं अभिनंदन सकाळी सकाळी उठलं आहे आणि उठल्या उठल्या याचं असंच चालू असते. थोडा वेळ अर्धा तास तरी आम्हाला याला द्यावं लागते. त्याच्यानंतर हा फ्रेश होतो आणि त्याच्यानंतरच याचे रुटीन चालू होते. सकाळी 8 वाजले आहेत आणि आता माझ्या मुली गेल्या आहे स्कूलमध्ये. दोघी पण जातात 7:30ला. त्याच्यानंतर अभिनंदनचं आवरून मी लगेच कामाला लागते. माझी झाडझूड झाली आहे आणि सोबतच फरशाई करून घेते, म्हणजे नंतर एक राहिलं एक सोडलं असं होत नाही. आणि आता अभिनंदन पण गेला आहे आजीच्या घरी, कारण तो रोजच आजीकडे जाते. माझी आई इथेच असते, जवळच राहते. तर माझा भाऊ किंवा बहीण येऊन त्याला घेऊन जातात आणि तो नसला की मी तेवढ्या वेळामध्ये माझे कामं जेवढे आटपता येईल तेवढे आटपून घेते. अभिनंदनचे पप्पा पण थोडं बाहेर गेले आहेत, त्यांना काम होतं म्हणून ते येतपर्यंत पण माझी बाकी कामं आवरून घ्यावं म्हणून मी पटापट आपल्या कामाला लागली आहे. झाडू फरशा झाल्यानंतर मी बाहेरचं अंगणही सोबतच धुवून टाकते. करता करता दिवस कसा जातो माहीत नाही पडत, हे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं आहे. बघा आता कितीही नाही म्हटलं की घरच्या कामांमध्ये जेवढा वेळ जायचा तेवढा जातोच आणि एकटीला एवढं आवरता खूप वेळ लागतो. मग घर सांभाळण्यापासून लेकरं सांभाळण्यापासून करता करता वेळ निघून जातो आणि माहितीच नाही पडत की आपण काय कामं कधी केली. आणि माझा सकाळी चहा झाला होता. आता मी ओटा आवरायला घेतला आहे. तर थोडं डोशाचं पीठ होतं, तर त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर टाकून मी स्वतःसाठी नाश्ता बनवून घेतला आहे. सोबतच नाश्ता थोडासा करावाच लागेल, कारण 10:30 वाजले होते जवळपास आणि मी सकाळी फक्त चहा घेतला होता. म्हणून आता थोडासा चहा आणि एक थोडासा पराठा, जसं डोसा मी म्हटलं उत्तपमसारखं त्याला मी बनवून घेतलं आहे. तर सोबत ते शिजत आहे तोपर्यंत मी माझे छोटे मोठे सावर कामं जसे भांडी लावणं वगैरे आहे ते करत आहे. टायमाचं ना खरंच माहीत नाही पडत. आणि आता तर एवढं ऊन असते की घराच्या बाहेर निघायला असं वाटते की उन्हाळाच चालू आहे आणि सरळ ऊन आमच्या घरामध्ये येते असल्यामुळे त्रास होतो थोडाफार उन्हाचा. आणि नाश्ता माझा रेडी आहे. चला तर मग नाश्ता करून घेते आता. हाच वेळ असा आहे की या वेळेत मी स्वतःसाठी बसते आणि नाश्ता बनवते. तेव्हा मी घाईतच असते. मग थोडा घाईतच 10-15 मिनटं स्वतःला देऊन नाश्ता करते, म्हणजे अभिनंदन आलं की त्याला घ्यायला मी रिकामी राहिली पाहिजे. नाहीतर तो मम्मी कारण घरी त्याला कोणी दिसत नाही ना, पोरी यायच्याच असतात शाळेतून, तोपर्यंत तो फक्त माझ्या मागे असतो. मग मला कामही नाही करू देत. म्हणून तो नाही आहे तोपर्यंत नाश्ता मी उरकवून घेते. नाश्ता झाला की परत मला कामाला लागायचं आहे, म्हणून मी विचार करून राहिली आहे की मी आता काय करायला पाहिजे. आता माझा नाश्ता जवळपास होतच आला आहे, तर आता मी समोरच्या कामांचं प्लॅनिंग पण करत आहे. सोबतच मी विचारच करत आहे की मला आता काय करायचं आहे. कारण असं होतं ना, पूर्ण दिवस आपण ठरवतो एक आणि मग नंतर होते जे ठरवलं ते होतच नाही. व्यतिरिक्त काय करते म्हटलं तर माझ्याच्याने ते होऊन नाही राहिलं आहे, पण तरी मी ट्राय करत आहे. सगळ्यांनीच करायला पाहिजे, कारण आपण म्हणतो की हे केल्यानंतर थकतो ते केल्यानंतर थकतो, पण जेव्हा आपण थकतो तेव्हाच काहीतरी करायची मजा येते. निवांत बसतो ना तेव्हा खरंच आरामच करावंसं वाटते. माझ्या किचनचा पसारा मी आता आवरून घेते, भांडी घासून घेते. भांडी घासल्यानंतर मला आंघोळी करायची आहे. आज आमच्याकडे दुसरा एक कार्यक्रम आहे एका रिलेटिव्सकडे, तर त्यांच्या इकडे एक छोटीशी पूजा आहे, म्हणजे परित्रण पाठ आहे. तर मला तिकडे जायचं आहे. तर म्हणून मी स्वयंपाक आतापर्यंत केला नाही, कारण माझे हजबंड आज बाहेरून नाश्ता करून आले होते. ते त्यांच्या मॉर्निंग वॉकच्या ग्रुपसोबत जातात. तर त्यांच्याकडे कोणी काही घेतलं काही केलं नवीन वस्तू तर मग ते एकमेकांना पार्टी देत असतात. तर म्हणून आज त्यांना पार्टीच होती, तर ते नाश्ता करून आले आहेत. नाश्ता केला, हेवी नाश्ता झाला की मग ते दुपारचं जेवण घ्यायला नाही बघत.
मग ते म्हणाले की आज मी डायरेक्ट संध्याकाळी जेवणार आणि संध्याकाळी पण आम्हाला बाहेर जायचं आहे. तर म्हणून मी माझी कामावरून घेते आणि कामं झाले की मग तुम्हाला माहितीच आहे अभिनंदनसोबत टाईम द्यायचा असतो. आता त्याची तब्येत बरी झाली आहे. मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की अभिनंदनची तब्येत खराब आहे. हो, त्याला टायफॉईड झाला होता. आता तो बऱ्यापैकी ठीक झाला आहे, म्हणून तो बाहेर जाऊ शकत आहे आणि म्हणून मी थोडासा वेळ काढू शकली आज आणि व्लॉग शूट करू शकली. मला एवढ्या चांगल्याने व्लॉग शूट करता येत नाही, तरी पण मी ट्राय केलेला आहे. आय होप तुम्हा सर्वांना सगळ्यांनाच आवडेल. आणि जर माझं काही इथे चुकलं असेल की मी असं करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे आणि शूट कसं करायला पाहिजे नेमकं हे मला अजून ते समजलेलं नाही आहे, तर मला सजेस्ट करा, कमेंट्समध्ये सांगा की मी कसं शूट करायला पाहिजे. आणि काही चुकत असेल या कोणतीही गोष्ट माझी बिघडत असेल माझ्या ब्लॉगमध्ये शूट करताना किंवा आवाज रेकॉर्ड करताना, तर तुम्ही मला नक्की सांगा. कारण कोणी सांगेल तेव्हाच मला समजेल की मला काय करायला पाहिजे. मी सुरुवात तर केली आहे, पण मी आशा करते की सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला हवा आणि माझ्या कमेंट्स करून मला चुकी सांगायला हव्या. माझी कामं झाली होती आणि अभिनंदन आला होता. अभिनंदन अशा मस्ती करते, मम्माला अशा त्रास देते आणि अशा पप्पी पण करते. अशा पप्पी पण करते मला झोप झोप म्हणत आहे. आणि काय पाहिजे त्याला, काय पाहिजे मा, काय पाहिजे, काय पाहिजे मा तुला, चुकी चुकी चाचा पाहिजे तुला. किती किती पाहिजे, 2-5 पाहिजे. हो का. अभिनंदन झाल्यापासून याला वेळ देणं माझी पहिली प्रायोरिटी आहे. तर हा बाहेरून आला की अर्धा-1 तास तरी माझ्यासोबत पहिले खेळतो, माझ्या मागे मागे राहतो. मग वाटल्यास अलग जाऊन खेळतो, स्वतःच्या बहिणींसोबत खेळतो तो. जानी जानी म्हणून दाखव. जानी जानी पप्पा पप्पा no papa. Open your mouth. Ha ha ha. 1 to 1. 2, 3, 4, 7, 8, 9, 10. Good. Mama दुखे कोई खाए दुखे. आप खाए थाली में. अभिनंदन को दे प्याली में. प्याली गई, अभिनंदन गया रूट. लाएंगे नहीं प्यालिया. बढ़िया बजा बजा के तालिया त्याची अवनीताई शाळेतून आली होती. आता ती आणि हा मस्ती करत होता. निर्मिती शाळेतून यायचीच होती. आता यांच्या तयाऱ्या मुलींच्या झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर मला बाहेर जायचं आहे, तर मी तो पार्ट स्किप करणार आहे आणि लगेचच आम्ही बाहेरून आल्यानंतर मुलींची ट्यूशन असते, तर मग त्या ट्यूशनला जातात. आज अभिनंदन दुपारला झोपलाच नव्हता आणि आमचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन पण आज रद्द झाला. त्याच्यामुळे हा 8:30 वाजता झोपून गेला आणि आता सगळ्यांची झोपायची तयारी चालू आहे बघा. आणि आता मग मला पण लॉक लावून आपलं एडिटिंग करायचं आहे, तर मी आता लॉक लावून घेते, कारण माझ्या अवनीला लॉक लावता येत नाही आहे. आणि हे बघा, हे पण झोपायची तयारी करून राहिले, कारण हे दिवसभराचे थकून आले आहेत आणि थकलं की माणसाला एकदा कधी कधी जाऊन पडावं असं होते. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
असंच आमच्या चॅनलला प्रेम तुमचं द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभरात्री सर्वांना.